सासू आणि सुनेच्या भांडणांच्या बद्दल आपण नेहमी ऐकत असतो। काही तुरळक अपवाद सोडले तर बहुतांशी घरांच्या मध्ये सासू आणि सुनेचा 36चाच आकडा असतो। आणि सासू सुनेच्या या सततच्या भांडणांच्या मुळे, किरकिऱ्यांच्या मुळे घरामध्ये अतिशय खराब वातावरण होऊन जातं। घरातील सर्वांचंच मानसिक आरोग्य धोक्यात यायला लागतं। ना सासू सासरे सुखी समाधानी असतात, ना मुलगा, ना सून, ना त्यांची नातवंड, सगळेच डिस्टर्ब होऊन जायला लागतात। घरामध्ये सगळ्या गोष्टी असतात परंतु कोणालाच मानसिक समाधान मिळतच नाही। मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये सुनेनं सासूला विष दिलंय। मग पुढे काय झालं नक्कीच शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका। एका कुटुंबामध्ये सासू आणि सुनेची नेहमीच भांडणं होत असतात। इतकी भांडणं टोकाला कधी कधी जायची की दोघी एकमेकींच्या जीवावर उठायच्या आणि या भांडणाचं पर्यावसन म्हणून सुनेनं सासूचा काटा काढायचं ठरवलं। सुनेच्या मनामध्ये सासूबद्दल वाईट विचार यायला लागले। सासूचा काटा काढावा आणि सासू एकदा गेली की मग समाधानानं जीवन जगावं असं तिला वाटायला लागलं। आणि हा काटा काढण्यासाठी तिनं आपल्या मैत्रिणीची मदत घेण्याचं ठरवलं आणि म्हणून ती आपल्या जवळच्या विश्वासातल्या मैत्रिणीकडे याबद्दल विचारणा करण्यासाठी गेली। सर्व हकीकत सांगितली। मैत्रिणीला तिची समस्या समजून आली। मैत्रीण सुद्धा आश्चर्यचकित झाली, कोड्यात पडली, सुद्धा विचारात पडली, चिंतेत पडली। परंतु जवळची मैत्रीण आहे, आता काहीतरी तिला सोल्युशन तोडगा द्यावाच लागेल म्हणून तिने एक आयडिया सुचवली। तिला खात्री दिली, नक्कीच मी तुला याच्यावरती तोडगा काढून देईल। तेव्हा सून त्या मैत्रिणीला म्हणाली की असा तोडगा सांग की सासूचा तर जीव जावा परंतु माझ्यावर संशय येऊ नये, माझं पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या समाधानानं जावं। याची मैत्रीण सुनेला खात्री देते आणि सांगते की मी तुला असा पदार्थ देईन ज्यामुळं तुझी सासू 6 महिने काय 4 महिन्यामध्येच जिकडं तिकडं होऊन जाईल आणि असं होऊन सुद्धा तुझ्यावर अजिबात संशय देखील येणार नाही। मात्र त्यासोबत एक अट सांगते की हा पदार्थ तू चहामध्ये किंवा जेवणामध्ये दे आणि तो चहा आणि ते जेवण तू प्रेमानं देणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जर तू हे प्रेमानं दिलं नाही तर हा पदार्थ कसल्याही प्रकारे काम करणार नाही असा सल्ला ती देते। वर सून जाम खुश होते आणि घरी निघून जाते। दुसऱ्याच दिवसापासून ती चहामध्ये आणि जेवणामध्ये मैत्रिणीनं दिलेली पावडर टाकायला सुरुवात करते आणि अतिशय प्रेमानं चहा आणि जेवण आपल्या सासूला द्यायला लागते। हळूहळू दिवस जातात, 4 महिने उलटतात। 4 महिने उलटल्यानंतर सासूवरती याचा परिणाम दिसून यायला लागतो। सासूच्या मनामध्ये सुनेबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागतं, कारण गेली 4 महिन्यापासून आपली सून आपल्याला अतिशय प्रेमानं चहा आणि जेवण पुरवते आणि यामुळे सुनेच्या बद्दल सासूच्या मनामध्ये प्रेम भावना उत्पन्न व्हायला लागतात आणि त्या दोघींचं इतकं छान जमायला लागतं। मात्र हे सगळं पाहून सुनेला टेन्शन यायला लागतं। काय टेन्शन यायला लागतं की सासू आपली इतकी प्रेमळ व्हायला लागली आहे, आपल्यावरती आईसारखी माया करते आहे, बोलते आहे, वागते आहे आणि ह्या विषयामुळे जर आपली प्रेमळ सासू मरण पावली तर मग आपल्यावर प्रेम कोण करेल, आपली माया कोण करेल, आपली काळजी कोण घेईल असा प्रश्न तिला पडायला लागतो। ती भांबावून जाते, घाबरून जाते, गोंधळून जाते आणि मग आपल्या मैत्रिणीकडे जाते की बाई असं झालंय की माझी सासू माझ्यावर खूपच प्रेम करायला लागली आहे, माझ्या मनामध्ये तिला विष देऊन मारायची इच्छा आता राहिलीच नाही, मुळी ती कशी जास्त दिवस जगेल यासाठी मला प्रयत्न करायचे, आता मी कसं करू। मैत्रीण सुनेला शांत करते आणि शांत बसून समजावून सांगते की बाई मी तुला जो पदार्थ विष म्हणून दिला होता तर ते विष नव्हतं, तर ती जीवनसत्वाची पावडर होती। जीवनसत्वाच्या पावडरमुळे तिला ताकद आली असेल, भूक वाढली असेल। या दरम्यानच्या काळामध्ये तू तिला अतिशय प्रेमानं घास भरवले असतील, चहा पाजला असेल, यामुळे तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम भावना निर्माण झाली आणि तुमच्या दोघींचं जे विस्कटलेलं नातं होतं, जे संबंध होते, वितुष्ट शत्रुत्वाच्या भावना होत्या, त्या भावना विरून गेल्या, कारण तुम्ही दोघींनी एकमेकींना प्रेम दिलं। आणि हल्लीच्या जगामध्ये प्रत्येकाला प्रेम हवा आहे। जर तुम्ही प्रेम दिलं तर तुम्हाला सुद्धा उलट प्रेमच मिळणार आहे आणि तुमचे नातेसंबंध अजून वाढणार आहेत। एकदाच मिळणाऱ्या अनमोल आयुष्यामध्ये आपली जीवाभावाची नाती अत्यंत महत्वाची असतात। नाती असतील, नातेसंबंध आहेत, म्हणूनच आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो। या नातेसंबंधाच्या माध्यमातूनच जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होतं। म्हणून एकमेकाला प्रेम द्या, एकमेकांचं प्रेम घ्या आणि आयुष्य समृद्ध करा। हे आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही। प्रेमाने वागा, प्रेमाने राहा, जिव्हाळ्यानं राहा आणि अशा प्रकारे सगळे एकमेकांच्या बरोबर प्रेमाने राहिली, वागले, घरातलं वातावरण अतिशय आनंददायी होईल, समाधानी होईल। कोणालाही मानसिक विकार होणार नाही, कोणीही डिप्रेशन, चिंता ग्रस्त होणार नाही।
एन्झायटी होणार नाही, भीती वाटणार नाही, कोणालाही उदास वाटणार नाही. घरामध्ये जर खेळीमेळीचं वातावरण असेल तर त्याचा संपूर्ण सकारात्मक परिणाम घरातील सगळ्या लोकांच्या वरती होईल. मुलं चांगली अभ्यास करायला लागतील, चांगली वागायला लागतील, मुलांच्या वरती चांगले संस्कार व्हायला लागतील, सर्वांचं त्यांच्या कामामध्ये चांगलं मन लागायला लागेल, सर्व व्यक्ती यशस्वी होतील, पर्यायानं घर यशस्वी होईल आणि आपलं आयुष्य देखील चांगल्या प्रकारे आनंददायी होईल. एकच लक्षात ठेवा, प्रेम द्या, प्रेम घ्या. कोणाबरोबरही अनावश्यक वादविवाद घालत बसू नका. साथ दिली तर प्रतिसाद आवर्जून द्या. एकमेकांच्या मदतीला धावा, एकमेकांची काळजी घ्या. एकदा माणूस गेल्यानंतर तो परत मिळणे शक्य नाही, त्यामुळे एकमेकांची आवर्जून काळजी घ्या. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.